तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज म्हणजेच 17 जून, 18 जून आणि 19 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सध्या सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे पंजाब पासून इकडे बिहार पर्यंत एक ट्रफ लाईन, तशीच इकडे बिहार पासून तेलंगणा विदर्भ करत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. मध्य प्रदेश पासून इकडे विदर्भपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. या ट्रफमुळे विदर्भात मागील काही दिवसापासून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. उर्वरित राज्यात विशेष पाऊस सक्रिय नाहीये. यानंतर जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज बऱ्यापैकी या तालुक्यातून पावसाचा अंदाज आहे. इकडे मान, दहिवडी, खटाव, फलटणचा दक्षिण भाग असेल, बारामतीचा भाग असेल, इकडे सासवड, जेजुरी, वाल्ला, मोरगाव हा जो पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यानंतर विटा, आटपाटी, इकडे जतकवटे महाकाळचा भाग आहे, या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सांगोले, पंढरपूरच्या भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी, माळशिरसच्या एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. यानंतर इकडे अहिल्यानगर असेल, आष्टी, जामखेडचा भाग असेल, पटोदा भाग असेल, वाशी, कळंब भाग असेल, धाराशिवचा भाग असेल, या भागात पॅच बनेल ढगांचा दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून राहील. पण हा पाऊस या तालुक्यातून सार्वत्रिक नसेल, सगळीकडे पडणार नाही. ज्या भागात ढगांचा समूह आहे त्याच भागात होऊ शकतो. लातूरच्या एका दुसऱ्या भागात, रेणापूरच्या भागात एका दुसऱ्या भागात होऊ शकतो. त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, अंबड, पतूर, त्यानंतर इकडे सेलूचा भाग असेल, याच्यानंतर इकडे सोयगाव, सिल्लोड, कन्नड, जाफराबाद, मेहकर, देऊळगाव राजा, सेनगाव, हिंगोली हा जो पट्टा आहे, पुसद, महागाव, मोहोर, किनवट या भागातून ढगांचा पॅच बनून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज राहील. अकोला, बुलढाण्याचा उत्तर भाग, जळगावचे काही उत्तर पूर्व भाग असतील, या भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. आता हे जे तालुके सांगितलेत, जिल्हे सांगितलेत, या तालुक्यातून असं काही नाहीये की सगळीकडे पाऊस पडेल. ज्या भागात ढगांचा समूह बनेल त्याच भागात थोड्या क्षेत्रासाठी, थोड्या जागेसाठी पाऊस हा एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो. राहिलेले भाग कोरडे राहतील. उर्वरित जे आपण जिल्हे तालुके सांगितले नाहीत त्या भागातून पावसाचा अंदाज दिसत नाहीये. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील? अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. नाशिकचा पूर्व भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा कन्नड, सिल्लोड भाग, जालना, हिंगोली, परभणीचा भाग असेल, वाशिम, अकोल्याचा दक्षिण भाग असेल, नांदेडचे काही भाग असतील, या भागात ढगांचा पॅच बनून एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व भाग जो असेल, जतकवटे महाकाळ, तसेच इकडे सातारा जिल्ह्यात खटाव, दहिवडी, मान हा जो भाग आहे, पुणे जिल्ह्यात बारामतीचा भाग असेल, जेजुरी, मोरगावचा भाग असेल, या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. इकडे लातूर, बीडचे दक्षिण भाग असतील, धाराशिवचे पश्चिम भाग, अहिल्यानगरचे पूर्व भाग, या भागात पॅच बनेल ढगांचा. कळंब भागात जो बनतो तो, कळंब, जामखेड या भागात जो बनतो तो पॅच बनेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा घाट भाग आहे, कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, हलके थेंब पडू शकतात सकाळच्या वेळी, नाही तर काही विशेष पावसाचा अंदाज नाही. राहिलेले जे जिल्हे आपण सांगितले नाहीयेत त्या भागात पावसाचा अंदाज नाही. इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक मध्य पश्चिम भाग, पुणे मध्य पश्चिम, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्य पश्चिम, पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे पावसाची शक्यता उद्या सुद्धा नाहीये. 19 जून अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मागे 4-5 दिवस जो पाऊस सक्रिय आहे तशाच प्रकारचा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. विदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी ढगांचा पॅच बनून या भागात थोडाफार पाऊस पडेल, सार्वत्रिक नाही. अहिल्यानगर या भागात एक पॅच बनेल. सातारा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात एक पॅच बनेल. पूर्व भागात, मध्य पश्चिम भागात पाऊस नाहीये, पूर्व भागात या भागात पॅच बनेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाट भागात सकाळच्या वेळी कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे, सार्वत्रिक पाऊस नाही. आणि राहिलेले जे जिल्हे आपण सांगितले नाहीत त्या भागातून पावसाचा अंदाज
नाहीये. बाकी 21 जून पासून 21 जून ते 24 जूनच्या दरम्यान राज्यात चेंजेस होऊ शकतात. इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र असेल, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, अ, पुणे, रायगड हा जो पट्टा आहे 21 तारखेला या भागात पाऊस राहील. त्यानंतर 22 तारखेला व्याप्ती वाढेल. इकडे कोकण विभाग, मुंबई विभाग, नाशिकपर्यंतचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, अ, सोलापूरचा भाग असेल, या भागातून पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात सुद्धा याच दरम्यान पावसाचा अंदाज राहील. जो पाऊस आता पडत आहे त्याचप्रमाणे पावसाचा अंदाज राहील. 21 मे ते 24 मेच्या दरम्यान हा जो सर्व पट्टा आहे आपण जो आता लाईनीने रेड लाईनीने केलेला आहे त्या भागातून पावसाचा अंदाज राहील 21 जून ते 24 जूनच्या दरम्यान. पण एक आहे की हा पाऊस सार्वत्रिक नसेल. आत्ता जो पाऊस पडत आहे विदर्भात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी त्याचप्रमाणे पावसाचा अंदाज राहील. फक्त तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पावसाचा. यात काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. असं काय नाही की सगळीकडेच पाऊस होईल. बऱ्यापैकी पावसाचा अंदाज 21 जून ते 24 जूनच्या दरम्यान दिसत आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.